नमस्कार. प्रसारमाध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राने देशाला परिवर्तनाचा विचार दिला. या परिवर्तनाच्या विचाराचा आत्मा होता विद्रोह. आणि या विद्रोहाचं माध्यम होतं लोककला आणि लोकसाहित्य. गेले 800 वर्ष अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत प्रत्येक साहित्य आणि कवितांमधून हा विद्रोह, हा विचार जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचला गेला. आणि अशाच अनेक साहित्यिकांची आणि कवींची मोठी परंपरा या महाराष्ट्राला लाभली. याच परंपरेमधले एक कवी, दंगलकार नितीन चंदनशिवे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आज आपण त्याच विद्रोहातून माणुसकी जपणाऱ्या या कवीबरोबर संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खरं तर साहित्याचा परिणाम म्हणजे आपल्या अनेक पिढ्यांच्यावर साहित्यामधून त्यांनी बोध घेऊन किंवा एक प्रेरणा घेऊन माणसं घडलेली आहेत. आणि दुसरी घडलेली आहेत ती समाजातून घडलेली आहेत, म्हणजे प्रत्यक्ष जीवनाचे टक्के टोनपे खाऊन. मग एखाद्या साहित्याचा एखाद्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो आणि ते व्यक्तिमत्व घडतं, किंवा एखादं व्यक्तिमत्व असं असतं की त्याच्या पैलूमधून एक नवीन साहित्य जन्माला येतं. आपल्या बाबतीत नेमकं काय घडलं? माझी जी कविता आली ही माझ्या जगण्यातून आली. म्हणजे माझ्यावर विशेष कुठल्या साहित्याचा, साहित्यिकाचा असा कुठला प्रभाव मला तरी जाणवत नाही. जे जगलं, अनुभवलं, पाहिलं, त्यातून जे वाट्याला येत गेलं, त्यातून माझी कविता, माझं निरीक्षण हे शब्दांच्या रूपानं बाहेर येत असतं. मी विचार करत असतो, आमचं जातं गेलं, जातं जाताना नुसतं जातं नाही गेलं, तर जात्यासोबत संस्कार देणाऱ्या ओव्या गेल्या. बरोबर. रस्त्यासाठी झाड कापलं जातं, रस्ता छान वाटतो, पण नुसतं झाड जात नाही, झाडासोबत सावली जाते. माणसानं का जगायचं हे शहाणपण देणारं झाड जातं, सावली जाते. सध्याची परिस्थिती पाहता, हे नवीन जनरेशन जे पाहता, यांच्याकडे ज्यावेळेला पाहतो, 2026मध्ये सुद्धा नवीन पिढीसुद्धा जात जन्माला घेऊन येते, धर्म जन्माला घेऊन येते. जात असावी तर असावी, धर्म असावा तर असावा. त्याची जी कट्टरता आली, जगण्याचं अंतिम ध्येय म्हणजे धर्म आणि जगण्याचा अंतिम टार्गेट म्हणजे जात जर होत असेल, तर निश्चितपणानं देशाची ही पिढी नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्या धोक्यात आहेत. हे तुम्हाला, आम्हाला, इथल्या राजकारण्यांना, समाजकारण्यांना आणि प्रत्येक नागरिकाला समजून घ्यावं लागेल. हे फक्त भारतात घडते असं माझं म्हणणं नाही, तर हे संपूर्ण मानवजात जिथं जिथं आहे तिथं हे घडतंय. त्यामुळं साहित्य हे जरी समाजमनाचा आरसा असलं तरी ते साहित्य स्वच्छ असावं, प्रामाणिक असावं, निर्भीड असावं, टीका टिप्पणीला न घाबरता, आणि स्वतःलाही आरशात पाहता येण्यासारखं माणसानं लिहावं. माझी कविता ही त्यातूनच येते. तर याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की आपलं जे साहित्य आहे, कविता आहे, ही जगण्यातून आलेली आहे, पण साहित्यानं समाज परिवर्तनाचं काम पण केलेलं आहे. केलंय. अलीकडच्या काळामध्ये साहित्यामध्ये कदाचित जीवनाचं प्रतिबिंब दिसतं, पण ते आत्ता समाज परिवर्तनाचं साधन बनू शकेल असं आपल्याला वाटतं? निश्चितपणाने ते बनू शकतं, जर तुम्ही या नव्या पिढीच्या भाषेत बोलायला लागलात. सुरेश भटांच्या त्या ओळी मला आठवतात की विजा होऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. सुरेश भट असं का म्हणाले? आणि त्यांचं साहित्य वाचल्यानंतर लक्षात येते की सभोवताल हा त्यांच्या गझलेचा केंद्रबिंदू मला दिसतो. बरोबर. नव्या पिढीशी भाषा करण्याची त्यांची इच्छा आहे, पण नवी पिढी जी येते, ज्यांना विजा होऊन ती आलेली आहे, पण ती बहिरी आहे. मग त्यांना सांगायचं कसं? तर त्यांना जे आवडते त्यातून आम्ही सांगितलं पाहिजे. म्हणजे साहित्याचा प्रकार बदलावा का? तर साहित्याचा प्रकार बदलण्याची गरज नाही.
आज पुस्तकं जेवढी वाचली जात नाही हं. तेवढा मोबाईल बघितला जात आहे. साहित्य आता व्हिडिओमध्ये यायला पाहिजे, ऑडिओमध्ये यायला पाहिजे. नव्या पिढीला समजावणं फार कठीण झालं आहे. हं. कारण आई वडिलांना सांभाळा हे सांगण्यासाठी समाजात बुवाबाबांची गरज आहे. आणि त्यांचे दरबार भरतायत आणि त्या दरबारात काय सॅड म्युझिक लागते. हं. त्यावर ते बुवा असं आईचं सांगतंय, बाबाचं सांगतंय आणि ही पिढी रडती. हीच पिढी चित्रपटगृहात येते, सैयारा पिक्चर बघते, रडती. ही संवेदनशील आहे पण परिवर्तनवादी विचार करणारी, पुढे येणाऱ्या भारताकडे पाहणारी, 100 मार्काचं नागरिकशास्त्र शिकलेली पिढी हं. आज गरजेची आहे. पण आम्ही 20 मार्काचं नागरिकशास्त्र करून ऑप्शनलला ठेवलंय. त्यामुळे देश समजत नाही. विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान वाटतो अशी फक्त प्रतिज्ञा म्हटली जाते. बरोबर. त्या प्रतिज्ञेकडं उघड्या डोळ्यानं बघण्याची गरज आहे आणि हे आम्ही सांगितलं पाहिजे. जाती धर्माच्या पलीकडचा देश, जग आम्ही बघितलं पाहिजे. आयुष्य एकदाच आहे, बरोबर आहे. हे एकदा आम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे. आणि या एका आयुष्यात आम्ही हिंसेनं जगायचं की अहिंसेनं जगायचं, माणसाशी माणूस म्हणून जगायचं, हे एकदा बघितलं पाहिजे. मला वाटते साहित्य हे तेव्हापासूनही आजपर्यंत काम करत आलेलं आहे आणि आजही तुकोबांचा अभंग हं. महाराष्ट्राला नव्हे तर जगाला गरजेचाच वाटतो. आजही पसायदान हं. गरजेचंच वाटतं. आजही बुद्ध हवाच वाटतो आणि आजही शेतकऱ्यांच्या काडीला धक्का लागता कामा नये अशी भूमिका मांडणारा शिवबा आजही हवा हवासाच वाटतो. बरोबर आहे. तर प्रत्येक पिढीला हे वाटत आलेलं आहे. फक्त त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्यावरती आम्ही काम करायला पाहिजे. आमची इतिहासाची पुस्तकं आता बदलली पाहिजेत. आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आमचे महापुरुष ज्या पद्धतीने यायला पाहिजेत ते यायला पाहिजेत. साने गुरुजींचं संस्कार देणारं पुस्तक या 15-20 वर्षात हरवलं. हो. श्यामची आई, त्याला विरोधात श्यामची मम्मी आली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला बघतो, एक टी व्हीवरती जाहिरात आली होती 7-8 वर्षापूर्वी. गॅलरीमध्ये हं. सासू आणि सून उभे आहेत हो. आणि खालून लग्नाची वरात चाललेली हो. एका चॉकलेटची जाहिरात होती ती. आणि ते वरात बघून ती सून चॉकलेट खाते आणि नाचते, हं. तर सासू रागान बघते. बरोबर. तर मग ती एक तुकडा चॉकलेटचा काढून सासूला चारते. 1 सेकंदाचा ब्लॅकआउट होतो. नंतर असं दिसतं की वरातीमध्ये दोघी पण नाचत असतात. हो. 5 रुपयाचं चॉकलेट तुमच्या संस्कृतीला धक्का देत. त्यावेळेला कोणालाच वाटत नाही आमचा धर्म धोक्यात आहे, आमची संस्कृती धोक्यात. आम्ही चॉकलेटची चव स्वीकारतो पण आमचं खूप काही त्या चॉकलेटनं घेऊन गेलं, बरोबर आहे. त्या जाहिरातीनं घेऊन गेलं, हे आमच्या लक्षातच आलं. आता साहित्याच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं, आत्ताच तुम्ही म्हटलात की नव्या पिढीला त्यांच्या भाषेमध्ये किंवा त्यांना समजेल अशा त्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. पण अलीकडचं आपण जेनझीच्या विषयी जरी बोलायचं झालं ना, तर साधनं भरपूर आहेत. ही पिढी संवेदनशील नाही आहे का? तर ते 100% आहे आणि ती खूप प्रश्न विचारते, खूप क्युरियस आहे आणि कदाचित जुनी पिढी त्यांच्या पिढीच्या त्या एनर्जीला मॅच करत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि इतकी सगळी साधनं असताना, इतकं समृद्ध साहित्य असताना आपल्याकडं, तरी देखील ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते स्वीकारत नाहीत. याच्यामागं काय कारणं वाटतात तुम्हाला? कोण कमी पडतं याच्यामध्ये? याच्या पाठीमागं सुरुवात आपल्यापासूनच करायला पाहिजे. आपण कमी पडतो. मागची आपली जी पिढी आहे आमची, आज 40 वर्षाची जी आमची पिढी, बरोबर. आज आम्हाला मुलं आहेत. आम्ही मुलांना सांगायला कमी पडतोय की हा देश शिवशाहू फुले आंबेडकरांचाच आहे, हा देश भगतसिंगांचा आहे. हे आम्ही आधी सांगितलं पाहिजे.
पण आम्ही ते सांगत नाही. आणि आम्ही सुद्धा त्याला सांगताना आपण या जातीचे आहोत. हम्म. आम्ही पुढच्या पिढीला देताना सुद्धा जातच देतोय, मग तो दलित असो सवर्ण असो. म्हणजे संघर्षाला सुद्धा जातच पाहिजे. पण नव्या पिढीला जग जिंकायचं आज. त्यांच्या जाती धर्माच्या संकल्पना पण बदलल्या आहेत. बदललेले आहेत. परंतु ही जी एक नवीन वैचारिक मागासपण आलेली एक यात घाण आहे, ती सोशल मीडियावर व्यक्त होताना आई बहिणीवरती कमेंट करते, शिव्या देते. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मिसेस अमृता फडणवीस यांच्या कलाकृतीवर सुद्धा व्यक्त होताना मुख्यमंत्र्यांची मिसेस म्हणून तिच्याकडं बाई म्हणूनच पाहिलं जातं आणि त्याच्यावर सुद्धा कमेंट इतक्या घाणेरड्या येतात. नाही, जिजाऊंच्या महाराष्ट्रात हे दुर्दैव नाही हे वाटत जिजाऊंच्या महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे. हे सावित्रीच्या महाराष्ट्रातलं. त्यावेळेला माझ्यासारख्याला वेदना होतात. म्हणजे त्यांच्यात सुद्धा आमची आई बहीणच आम्हाला दिसली पाहिजे. हा शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. पण आम्हाला पुतळ्यात पाहिजेत महापुरुष, विचारात नको आहेत. ही दोन्हीकडून मी नेहमी म्हणतो की सध्या प्रतिगामी आणि पुरोगामी बघितलं तर कुणीच नाही, सगळे हंगामीच आहेत का काय असं वाटतं. राजकारणात सुद्धा वेळेनुसार वातावरणानुसार भूमिका बदलली जाते. तुमचा जो प्रश्न, प्रत्येक प्रश्न जो मला येऊन धडकतोय, हा राजकारणाच्या किनाऱ्यावरचाच प्रश्न आहे, सामाजिक वातावरणाच्या किनाऱ्यावरचाच प्रश्न येतो. आणि हे सगळं आमच्या जीवनाशी नाही. आपण किती संबंधित जरी आहे. नाकारलं तरी राजकारण हा अविभाज्य घटक बनलाय, कारण तुमच्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीवर तो राजकीय भूमिकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे राजकीय भूमिकेतून कोणी सामान्य माणूस सुटलेला नाहीये. मग अशा वेळेला जे काही आपल्या सभोवताली घडतं, तर तिथं ह्या भूमिका आणि धोरणच कारणीभूत ठरतात. नक्की ठरतात, कारण आमचं दुर्लक्ष होतंय. आज आम्ही मुलांना डॉक्टर करायचं म्हणून ते अख्खं घरच अभ्यास करते. 5 वर्ष. आई पण त्या अभ्यासात सामील असते, वडील पण सामील असतात आणि मूळ तो विद्यार्थी सामील असतो. मग तो दलित असतो, शूद्र असतो, आरक्षणातला असतो, प्रस्थापित असतो, सवर्ण असतो, हे सगळे त्यात असतात. सवर्णांना जमीन गहाण ठेवावी लागते, आरक्षणवाल्याला त्याचा आधार मिळतो. पण ऐन वेळेला पेपर फुटतो. म्हणजे आता ह्या वर्षी तो फुटला, म्हणजे नीट फुटला नाही म्हणून कळलं. तो दरवर्षी फुटत होता. म्हणजे याच्या पाठीमागचा ते सगळा इतिहास समोर आला आहे. 20-20 लाख रुपये देणाऱ्यांची बॅच वेगळी आहे, तिथून ते डॉक्टर झालेले आहेत. मग याच्यावरती लक्ष कुणाचं आहे? आज कॉलेजला फक्त नाव आहे ॲडमिशनचं, आणि पोरं लातूरला, नांदेडला, पुण्याला, मुंबईला आहेत पॅटर्नला. कॉलेजचा प्राध्यापक काय करतोय? विद्यार्थी तिकडं आहेत, मग तिथं फक्त घोडेच रेसमध्ये धावत आहेत आणि गाढवं पदवीधर होत आहे. हे राजकारणाचा डायरेक्ट संबंध आमच्या आयुष्यावर होत असते आणि याच्या विरोधात आम्ही उभं राहत नाही. एक नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून उभं राहत नाही. तिथं सुद्धा जशी बलात्काराची जात आणि धर्म बघितला जातो, तिथं सुद्धा पेपर फोडणाऱ्यांचा पक्ष बघितला गेला. हे कुठल्या पक्षाची? हे यासारखं दुर्दैव आहे. हे ठरवून केलं जाते का काय असंही वाटतं. आणि आम्ही योजनांमध्ये हात अडकून ठेवलेत. ही वैचारिक घसरण आहे देशाची. नाही, पण आपण जर आपल्या देशाचा इतिहास बघितला, म्हणजे अगदी फार मागं नाही गेलो तरी देखील गेल्या 100 वर्षामध्ये साहित्यिकांच्या, विचारवंतांच्या पिढ्यांनीच हा देश घडवला आहे. म्हणजे त्यांनी ते विचार लोकांना दिले आणि लोकांनी ते स्वीकारले आणि त्या पद्धतीने कृती पण केली. आजच्या जगामध्ये म्हणजे आज आपण एका वेगळ्या संवेदनशील अवस्थेमध्ये आहोत, संपूर्ण समाज. अशा वेळेला
जे विचारवंत आहेत, बुद्धिजीवी आहेत, जे या पद्धतीचा एक सम्यक विचार करतात आणि जे साहित्यिक आहेत, जे मांडतात, व्यक्त होतात, त्यांची भूमिका काय असायला पाहिजे? याच्यासाठी एक उदाहरण देतो. 5-6 वर्षापूर्वी दोन विद्यार्थ्यांमधला संवाद ऐकण्यात आला. एक विद्यार्थी त्याला म्हणत होता, अरे ह्या वर्षी शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किती मार्काला पडणार आहेत? तर दुसरा सांगत होता, शिवाजी महाराज 15 मार्काला पडतील, ज्ञानेश्वर तुकाराम 20 मार्काला पडण्याची शक्यता आहे. ज्यांनी महाराष्ट्र उभा केला ते पडतायत यांच्या नजरेत. म्हणजे आम्ही फक्त डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, तहसीलदार, कलेक्टर घडवतोय, माणूस घडवत नाही. शिक्षण पद्धती आमची बदलली. आज संध्याकाळचा शुभम करोती कल्याणम म्हणणारा सवर्णांमधला तरुण नाही आणि इकडं दलित वस्त्यांमध्ये आमच्या विहारात जाणारा माणूस नाही, पोरगा नाही. विहार फक्त रविवारी वंदनेसाठी उघडते, तिथं बी 60-70 वर्षाचीच ती वंदना म्हणते. आता शुभम करोती म्हणणारा कुलकर्णी देशपांडे पण आमचा मित्र दिसत नाही. मग ही संस्कार देणारी एक माध्यमं होती. आजीच्या मांडीवरती डोकं ठेवून शांत झोपी जाणारी एक पिढी होती. गावगाड्यावरती रामकृष्ण हरी माऊली मानणारी माणसं एकमेकांच्या हातात हात देत होती. पण आज गुड मॉर्निंग, शुभ शिव सकाळ, शुभ भीम सकाळ, शुभ लहू सकाळ हे येत आहे. म्हणजे त्यातून पण कट्टर धर्म येते. नाही, पण माझा प्रश्नच इथं आहे की या विचारवंतांचे फॉलोअर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आपण जेव्हा म्हणतो, आजही आहे, जेव्हा आपण शिवसकाळ म्हणतो किंवा ठीक आहे की इथं आता एक विवेकाची चळवळ उभी करण्याची गरज आहे, पण त्या वेळेला त्या काळामधल्या साहित्यिकांनी, विशेषतः विद्रोही साहित्यिकांनी चळवळी निर्माण केल्या. म्हणजे खूप मोठा प्रभाव आपल्यावर आहे. म्हणजे तो फक्त शाहू फुले आंबेडकरच असं नाही, पण त्यांच्या नंतरच्या अनुयायींनी देखील ही चळवळ किंवा ही धुरा अगदी समर्थपणे, अगदी कामगार चळवळींच्या पासून सगळ्या चळवळी, आता ते राजकीय पक्षाशी निगडीत नव्हत्या, ते विचारांशी निगडीत होत्या आणि त्यांनी समाजाला जिवंत ठेवण्याचं, कारण विद्रोह हे जिवंत समाजाचं लक्षण आहे. पण आता हे होताना दिसत नाही. आता आपण पण विद्रोह किंवा आपण आपल्या कविता ह्या जिवंत जगण्याचं हे आहेत, प्रतिबिंब आहेत. आणि मग हे बघून ज्या वेळेला समाजमध्ये काहीच बदल म्हणण्यापेक्षा प्रतिक्रिया एक येत असते. कारण आता काय झालंय, विद्रोही कवितांना सुद्धा ग्लॅमर मिळालं, सभा संमेलन आणि याच्यामध्ये टाळ्या पडतात, पण ते ऐकून पेटून उठण्याची क्षमता समाजामध्ये राहिली नाही का? किंवा मग हा पराभव कुणाचा आहे, समाजाचा आहे, असं साहित्यिकांचा म्हणता आहे? येणार नाही. पेटून उठतायत लोक, कविता पण तशा येत आहेत. अगदी नामदेव ढसाळ, त्याच्या पाठीमागं गेलो तर आम्ही संत तुकाराम, बहिणाबाईंची कविता जात्यावरच्या ओव्यांमधनं जी आली, ही काय लांबची कविता नाही. लोक पेटतायत, पण ही जी पेटण्याची प्रक्रिया आहे, तशी याला विजवण्याची पण एक प्रक्रिया आहे. त्या विजवण्याच्या प्रक्रियेकडे आम्ही बघत नाही. आणि जो पेटतोय ना, तो पेटताना धर्म घेऊनच पेटतोय. त्याच्यातली जी पेटतोय म्हणजे कसा पेटतोय, तो अंगावर धावून जातोय. त्याला ती कविता कळते. पण आता ताजंच उदाहरण आहे, आमचा एक धनगर बांधव, त्याचं एक भाषण जुनं, तो माळ रानावर जाऊन काहीतरी करा असं धनगर बांधवांना. मग ते ऐकतानाही महाराणला जाऊन सांगा असं, त्याच्यामुळं त्याच्यावरती हल्ले झाले. म्हणजे आम्ही अंधभक्त म्हणून दुसऱ्यांना चिडवतोय. आमच्यात किती अंधभक्त आहेत. पेटलं पाहिजे, पण विचारानं पेटलं पाहिजे ना. मी खरं सांगतो, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी दलित वस्त्यांमध्ये, आमच्यात आता दलित हा शब्द पण म्हणणं बी चुकीचं आहे, पण आम्ही जातो आंबेडकर नगरमध्ये, पण तिथं तरुण येतच नाही. तिथंच ऑर्केस्ट्रा असला तर फुल तरुण येते.
आणि एखाद्या बाबतीमध्ये मोर्चामध्ये ही तरुण असतात, ह्याच्यापासून जरा लांब जात आहेत, साहित्यापासून लांब जात आहेत. बाबासाहेब अजून पण वाचलं जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज अजून बी वाचतात, पण पेटतात का? परिवर्तन होते का? तर होतं आहे. त्याची प्रक्रिया जोरात आहे. फक्त आमचं कसं झालं आहे, राजकीय रिझल्ट म्हणजेच परिवर्तन, हं. ह्या अँगलमधनं पण समाजाकडे बघणं चुकीचं आहे. नाही, पण अलीकडच्या काळामध्ये काय होतं की विचारांचं प्रतिबिंब मतपेटीमध्ये दिसतं. कारण नॅरेटिव्ह आणि प्रोपोगंडावरच आजकालचं राजकारण होतं. इथं तर हा विचार हा माणसांच्या DNA मधला आहे. ही भूमीच तशी आहे. भूमीच तशी. हां. मग याचं प्रतिबिंब तर किती मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला पाहिजे. आता त्याच्यात पूर्वीच्या काळी जशी चर्चा व्हायची, आता ह्या चर्चेत मशीन आहे. हं. मत आम्ही देतोय, पण ती ज्याला दिली त्यालाच जाते का याची खात्री नाही. हं. आता पंजाबमध्ये काहीतरी निवडणुका झाल्या, बॅलेट पेपरवर झाल्या, हो. तिथेही पडलेत. सगळ्यात आधी सगळ्यांनी मिळून, विरोधींनी, नागरिकांनी ही मशीन घालवा. कारण मशीनीवर विश्वास नसलेल्यांची संख्या मोठी आहे. आता माझ्यासारख्या साध्या माणसाला, गावगाड्यावरच्या माणसाला मशीनवर विश्वास नाही, 100% नाही. तर तुम्ही सत्ताधाऱ्यांना पण कळायला पाहिजे, आज हे मशीन तुमच्याकडे आहे, उद्या मशीन चुकून जर इकडं आलं तर. हो. चांगल्या चांगल्या देशांनी सुद्धा आता ते नाकारलंय. बऱ्याचशा विकसित राष्ट्रांनी पण ऑनलाईन परीक्षा येत आहेत. ऑनलाईन परीक्षेत अडाण्यातला अडाणी डॉक्टर व्हायला लागले. जी लेखी आहे, शिक्का आहे, त्यावरती भर द्या. परिवर्तन तसं 2019ला झालेलं आहे, 2024ला झालेलं आहे, पण ते इथं दिसत नाही. इथं पुसलंय, मशनीत पुसलंय ते. मग तुम्ही आता कसं पाहता या एकूणच राजकीय परिस्थितीकडे? काय बदल आणि बदल झाले पाहिजेत. तरुणांनी विशेष करून राजकारणाकडे बघितलं पाहिजे, उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला न्यूट्रल राहून बघितलं पाहिजे. मग तो सनातनी असो, हिंदू असो, मुस्लिम असो किंवा बहुजन असो, ह्या सगळ्यांनी राजकारणाकडे तरुणांनी न्यूट्रल होऊन बघितलं पाहिजे. मंदिरात चोरी झाली आहे का? तर 100% झाल्या. मग मी हिंदू आहे का? तर आहे, पण त्याच्या आधी मी भारतीय आहे. बरोबर. म्हणजे माझ्या देवाचा, माझ्या धर्माचा वापर होतोय का? तर होतोय. हे न्यूट्रल झाल्यावर कळतं. तुम्ही जर धर्माचा घेर 5व्या घेरवर जर तुम्ही असला, तर तुम्ही असंच म्हणणार, आमचा धर्म आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तर मग अजून तुझी 10 एकर ती घ्यायला बसलाय, अजून तुझ्या घरातलं सोनं मागायला बसलाय. तू न्यूट्रल हो. तो आधी भारतीय हो. न्यूट्रल होणं म्हणजे भारतीय होणं. भारतीय होऊन उघड्या डोळ्यानं बघा, आमचा धर्म आधी धोक्यात होता का आता धोक्यात आलाय, हे एकदा बघा. मारुती रायाला वरातीत नाचवलं जातंय, नाचवलं जाते का? तर नाचवलं जातंय. मंदिरात चोऱ्या होत आहेत का? तर होत आहेत. धर्माचा वापर राजकारणासाठी होतोय का? तर होतोय. गोरगरिबानं केलं तर लपडी, गोरगरिबानं केलं तर लवजिया, आमिर खाननं केलं तर ग्लॅमर दुनिया. इकडे बघा, म्हणजे आपण सगळेजण कुणाच्या तरी हातात हँग झालो, मेंदू बरोबर कॅच झाला. काय पाहिजे ह्यांना पेटवायला? काय पाहिजे तर त्यांना बरोबर कळाले. आणि मला एवढं कळालंय की विजवायला काय पाहिजे. पण विजवणाऱ्याला त्याचे हात भाजणार आहेत हे माहिती. आता हे प्रसारित झाल्यावर खाली शिव्याच येणार आहेत. का? तर तो माझ्याकडं बहुजन म्हणूनच बघणार, तो माझ्याकडे शूद्र म्हणूनच बघणार.
पण तो न्यूट्रल होऊन बघणारच नाही. पण मी न्यूट्रल आहे ना. मी माझ्या घरातल्या पण अंधभक्तीवर बोलायला आज तयार आहे. आमच्यात तर किती अंधभक्त. ही सगळीकडे आहेत. अंधभक्त म्हणजे काय? मोदी भक्त म्हणजे अंधभक्त नाही. भक्त म्हणजेच अंधभक्त. ते दोन्हीकडे मिळते. हा, ते दोन्हीकडे आहे. अमृताताईंवरती, आई बहिणीवरती शिव्या देणारा सुद्धा तो अंधच, आणि गौतम पाटीलला पण शिव्या देणारा अंधच. अंध सगळीकडे वाढले. आम्हाला ह्यांना सगळ्यांना शहाणपणाचा धडा दिला पाहिजे. तो कितपत पोहोचेल न पोहोचेल ह्या गोष्टी नंतर, पण राजकीय लोकांना माझं सांगणं आहे की तुम्ही जे आज करताय याचा सगळ्यात मोठा फटका तुमच्याच घराला बसेल, तुम्हालाच बसेल. कारण उद्या तुमची मुलं सुद्धा याच गर्दीचा भाग आहेत. आणि ज्या दिवशी ही गर्दी माणूस न बघता फक्त मारायला सुरुवात करेल, त्यावेळेला यांच्या तडाख्यात पहिल्यांदा तुम्हीच सापडणार आहात. आणि त्या दिवशी वेळ निघून गेलेली असेल. सत्ता घ्या, ती विवेकानं घ्या, लोकशाही मार्गानं घ्या. संविधान आहे म्हणून तुम्हीही सुरक्षित आहात, आम्हीही सुरक्षित आहोत. हा देश संविधानावरतीच व्यवस्थित चालणार आहे. वेळेनुसार ह्यात बदल होत राहतील, पण अख्खं संविधानच बदलायची भाषा जर तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही आधी संपणार आहात. आणि मग देश या तुमच्या सगळ्यांच्या, फक्त एकाच पक्षाच्या नाही, सगळ्यांच्या राजकीय भूमिकेमुळं, सगळ्यांच्या राजकारणाकडे बघणाऱ्या या दृष्टिकोनामुळं आज देश 40 वर्ष मागं गेलाय. 4 पिढ्या बरबाद झाल्या. आज बेरोजगार, त्यांना तुम्ही कॉकरोच म्हणताय. आज नोकरीची गॅरंटी नाही. शेतीकडे कोणी बघितलं जात नाही. आज एक अधिकारी चांगलं काम करायला लागलाय तर एवढं उघड व्हायला लागलं. म्हणजे आम्ही आतापर्यंत जे दूध पित होतो ती दूधच डुप्लिकेट होतं. म्हणजे आमच्या जेवणात रोज केमिकल आहे, रोज डुप्लिकेट आहे. आणि त्या एका अधिकारीच्या बदलीसाठी 250 कोटीची मांडवली होणारी बातमी बघितल्यावर बी आम्हाला धसका बसतोय. आज तो एक अधिकारी आहे. असे 10, 20, 40 अधिकारी आहेत ना. पण आम्ही अपेक्षा त्याच्याकडनं करतोय, पण आम्ही सुधारायच बघत नाही. राजकारण्यांनी, भारतीयांनी, सगळ्या नागरिकांनी थोडं आपण थांबूयात. एकदा उघड्या डोळ्यानं बघूया आमचं काय चुकतंय, आमच्या याचा जीवनावर काय परिणाम व्हायला लागला. साहित्य संमेलन कुठं आहेत, ओव्या कुठं आहेत, अभंग कुठं आहेत, कविता कुठं आहे, लेखक कुठं आहेत, महापुरुष कुठं आहेत, पुतळे किती आहेत, विहार किती आहेत, मंदिरं किती आहेत, मशिदी किती आहेत, भोंगा कुठं वाजतोय, नमाज किती सुरू आहे, वंदना किती सुरू आहेत. ह्या सगळ्यांकडे एकदा बघूया आणि एकदा ठरवून घेऊया की आम्हाला यातनं नेमकं काय पाहिजे. पण समाजमन घडवणारे ज्या काही संस्था आहेत, ज्याच्यामध्ये साहित्य असेल, संमेलनं असतील, माध्यम असतील, याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतोय. ह्याच्यात इतका राजकीय हस्तक्षेप आहे की कवीला कुठल्या बोलवायचं झालं तर त्याच्या आधी जात बघा, तो कुठल्या विचारांचा आहे ते बघा. बरं, आता त्यात गंमत अशी आहे, त्या कवींच्या कविता ऐकायला कवीच असतो. साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकच असतात. फार ते अखिल भारतीयाचा असो नाहीतर कोणाचंही असो, साहित्यिकांचा ऐकायला साहित्यिकच. मग एक कवी जातो, त्याची कविता म्हणतो,
तो मागच्या दारातनं त्याची ट्रॉफी घेऊन जातो, पुढची टाळ्या वाजवतात, शेवटच्या कवीला तो एकटाच राहतो. गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे हे काय 1-2 दिवसातली प्रक्रिया नाही आहे. पण आपण साहित्य क्षेत्रामध्ये जे बघतो, की अ, एक मुख्य प्रवाह मानला जातो. तसं काही मुख्य प्रवाह वगैरे काही नसतं. पण दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, मुस्लिम साहित्य असे अनेक प्रवाह निर्माण झाले. पण आज साहित्य म्हणून किंवा समाज परिवर्तनाची चळवळ म्हणून सगळ्यांनी एका व्यासपीठावर यावं असं नाही वाटत आपल्याला? माझ्या अगदी मनातलं तुम्ही बोलला. मला हे मान्यच नाही. दलित साहित्य, हं, ग्रामीण साहित्य, मराठी साहित्य. मुळात ती मला हे पण मान्य नाही. डावं आणि ती उजवं. आम्ही डावं हे ठरवलं कुणी? हं. तुम्ही उजवं हे ठरवलं कुणी? पहिल्यांदा मी याला मान्यताच देत नाही की मी डाव आहे आणि तुम्ही उजवा आहे. हे कुणी सांगितलं तुम्ही उजवं आणि मी डावा? म्हणजे शरीराचे 2 भाग तुम्हीच केलेत. हं. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, मग ह्यांचं साहित्य वेगळं, त्यांचं साहित्य वेगळं. हे प्रकार का? मग जिथं मराठी वेदना आहे साहित्य त्याला वेदना किंवा संघर्ष जिथं मांडलाय ते विद्रोही साहित्य ते प्रत्येक ज्यानं मांडलंय त्याच्यामध्ये तो दिसतोच आहे. मग त्याला वेगळं का समजायचं? मग तेच तर म्हणतोय, आम्हाला ओंजळीन पाणी प्यावं लागलं. हा काळ संपला. हो. ती वेदना अजून पण आम्ही ह्या वेदनेच्यातनंच पुढं तीच वेदना देत आलोय. मग त्या काळात एखाद्या ब्राह्मण विधवा मुलीला हं. जो त्रास झाला हो, व्यवस्थेकडून, हो, मग त्या मुलीची वेदना हो, आणि माझी वेदना वेगळी नाही का? एकच आहे ना. हो. खरं आहे. मग तिच्यावर लिहिलेलं साहित्य काक स्पर्श आणि माझ्यावर लिहिलेलं साहित्य उपरा. तिची वेदना माझी वेदना एकच आहे ना. वेदनेला जात नसते, दुःखाला जात वेदनेला नसते. जात नसते, दुःखाला जात नसते. मग साहित्याला प्रकार का? आणि आम्ही स्वीकारत गेलो. पण हे नाकारायला कधीतरी सुरुवात करायला पाहिजे. मग मी तर केलेलीच आहे. मला का आवडू नयेत पु ल देशपांडे? हं. माझे आवडते लेखक आहेत. पण हे जर मी इकडं बोललो तर आमची बोंबलत्यात. ह्यो बघा देशपांडेच गुणगुण. अरे वाचलंय ना मी. मर्ढेकर आवडतात ना मला. तेंडुलकरांची नाटकं आवडतात ना, कारण मी वाचतो ना. जे कुलकर्णी आवडतात ना. पण आम्ही त्यांच्याकडे हे ते वरण भातच का वाचायचं? ते वाचतच नाही. भले खांडेकरांची नायिका हं. ही गॅलरीत बसलेली, ती गाऊनवरती चष्मा घालून ती कॉफी पिते, तिची पण एक वेदना आहे. हं. त्याच वेळेला अण्णाभाऊ साठे रानात भांगलायला जाणाऱ्या, हातात खुरपं घेणाऱ्या हिराची माकडीचा माळ लिहितात किंवा डोळे फोडणारी गीता अण्णाभाऊ साठे उभी करतात. हिची वेदना आहे. मग आम्ही हिची वेदना वाचत असताना त्या मीनाक्षीची पण वेदना हं. समजून घेतली पाहिजे. वाऱ्यावरची वरात त्यांनी मध्यमवर्गीयांचं दुखणं मांडलं पु ल देशपांडे. पण त्यांनी इकडं पण बघितलेलं आहे. आत्रे आहेत. मराठी साहित्य इतकं समृद्ध आहे. आम्ही प्रत्येक लेखकाची जात बघूनच वाचत गेलो ना, हे आमचं चुकलं. आमचंही चुकलं आणि त्यांचंही चुकलं. हं. मुळात आम्ही स्वतःलाच डावं म्हणून घेणं बंद केलं पाहिजे. म्हणजे त्यांचं उजवे पण बंद होईल. हं. माणूस पण ज्यावेळेला आम्ही समता मागतो. खरं आहे. माझं एवढा नाही अभ्यास सगळ्यांचा विचारवंतांनी एवढा, पण मला असं वाटतं की माणूस म्हणून मी जर तुमच्याकडे बघतोय तर मी कशाला माझ्यातला डावा उभा करू की मी केव्हा तुमच्याकडे उजव्या म्हणून बघू? हो. हे प्रतिगामी पुरोगामी काय आहे? भारतीय नाही होऊ शकत का? नाही, पण हा चळवळीतनं येणाऱ्या प्रत्येक माणसानं हा विचार स्वीकारला पाहिजे. आता ह्याच्यावर पहिल्यांदा माझ्याच गल्लीतनं मला मारतात, तुला शहाणा झालास का? मी शहाणा नाही झालो, पण मला व्हावंसं वाटतंय ना. मला भारतीय व्हावंसं वाटतंय.
आता मस्त बोललायसारखं आत असं दगदगते, पण ती बोलू शकत नाही आताच्या वातावरणात. आरक्षणावर पण बोलू वाटते, देवाधर्मावर पण बोलू वाटते, जातीवरती बोलू वाटते, गावगाड्यावर बोलू वाटते. विचार केला तर लय काय काय मग चुकते. आपलीच माणसं आपल्या पायात बेड्या घालतात. आपली माणसं पायात बेड्या घालतात म्हणजे ती त्यांची माणसं त्यांच्या पायात बेड्या घालतात, आमची माणसं आमच्या पायात बेड्या घालतात. त्याचं दुखणं बी तेच आहे आणि माझं दुखणं बी तेच आहे. फरक एवढाच आहे, तो मला शिव्या देते, मी त्याला शिव्या देते. पण खाली त्याला धरले आणि मला धरली ही आम्ही एकमेकाला सांगणच. त्याला पण फुले शाह आंबेडकर पाहिजे, पण ही आमची कट्टरता बघून त्याला इकडे येऊ वाटेना. अहो, आंबेडकरवादी काय भीमनगरमध्येच आहेत का? आंबेडकरवादी म्हणजे काय बौद्धांमध्येच आहेत? आंबेडकरवादी प्रत्येक जाती धर्मात आहेत ना. पण आम्ही एवढं काय आवळून धरले बाबासाहेबांना, त्याला जवळ यायची भीती वाटायला लागली. म्हणून मी आता भूमिका बदलत चाललोय. मला जे राजकीय स्टेज, विरोधी राजकीय स्टेज बोलवलं तर मी जाणार. उद्या ट्रम्पनं बोलवलं तर मी जाणार. मी त्याला शिवशाहू फुले आंबेडकरच सांगणार. माझ्या कवितेतला कांबळे हा पाठीवर सावित्रीच काढणार. नाही, मला त्या निमित्तानं तुम्ही कांबळे या कवितेच्या निमित्तानं, म्हणजे जरी त्या कवितेचं नाव कांबळे असलं तरी देखील मला त्या जाती आणि ह्याच्याशी काहीच हे नाहीये. पण ते कांबळे एक कविता ही कुठल्या एका प्रातिनिधिक जाती स्वरूप आहे समाजाचं. हा समाजाचं हा प्रातिनिधिक कांबळे स्वरूप म्हणून जे काही मांडलेलं आहे आपण. हा कांबळे मी खरं सांगू का, तो शंकराचार्य पण आहे. हम्म. जो आज राम मंदिरातल्या चोरीच्या विरोधात बोलतोय ना, हा कांबळे तो पण आहे. नाही, मला हेच अपेक्षित होतं की मला यावर तुमच्याशी खरं तर बोलायचं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा ही कविता ऐकली, तर हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे आता भारतातल्या प्रत्येक माणसाचं, ज्याच्यावरती अन्याय होतोय, पण अन्यायाच्या विरोधात ते उभा राहतोय. त्यावेळेला त्याला त्रास होतोय, पण त्यावेळेला तो रडत नाही. त्रास सहन करून तो कणतोय याचा अर्थ तो लढायला तयार करतोय, तो लढतोय. त्या प्रक्रियेमध्ये तो कणणं म्हणजे त्याचं ती लढणं आहे त्या प्रक्रियेत. पण तो रडत नाही याचा अर्थ तो हार मानत नाही. तो हा कांबळे आहे. मग कांबळे हा कुठंतरी प्रमोशन माझा हक्काचा आहे पण मिळत नाही, पण तो प्रयत्न करतोय. मग तो देशपांडे असतो, जोशी असतो, कदम असतो, भोसले असतो, पाटील असतो, जोशी असतो किंवा वाघमारे असतो, तो कांबळे. आणि ही कांबळे कविता बऱ्याच लोकांना कळेल. मला येतात ना कुलकर्णी फोन करतात, अरे हा कांबळे मीच आहे. म्हणून मी संजय राऊतांना पण त्या कांबळे बनवलं ना. ही समजून घेतली पाहिजे. आता बरेच जण आमच्या म्हणतात की आपला कांबळे तुम्ही बदलायला नाही. कांबळे आपला नाहीच. कांबळे हा एक विचार आहे, कांबळे हा एक चेहरा आहे. ही कविता ज्याला समजते, त्या कवितेत शेवटी काय आहे, कांबळेच्या हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही, कुठल्या जातीचा झेंडा त्याच्या हातात. कांबळेच्या हातात तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. छातीला आवळून धरले असं नाही, संविधान उघडून ठेवलंय. आणि व्यवस्थेचे डॉक्टर त्याला शॉक देऊन तुडवत आहे. कांबळे नाही रडत, तो नुसताच कणतोय. ज्याला ही कविता कळते, म्हणजे जो दररोज जो अनुभवतोय, तो म्हणतोय की हा कांबळे मीच आहे. एखाद्या घरातली स्त्री जी पुरुष प्रधान संस्कृती पिचली जाते, तिला हुंड्यासाठी अजून पण त्रास आहे, पण ती तिथं लढतीये आतल्या आत किचनमध्ये, तर तिला सुद्धा ही कविता तिचीच वाटते की हा कांबळे मीच आहे. पण आता मग कोणती येडी येते म्हणते ती नसरागरचा कांबळे, नसरापूरचा कांबळे, जय भीमवाला. कांबळेला जातच नाही. कांबळे हा एक विचार आहे, तो लढत आलेला आहे आणि हो पहिल्यापासून आहे, ते उद्याही राहणार आहे. आणि परिस्थितीनुसार कांबळे कवितेत बदल मी करणार आहे. उद्या हा कांबळे मशिदीत पण जाईल, कांबळे मशिदीत जाणार आहे, कांबळे बुरख्यातल्या मुलीवर बोलणार आहे, कांबळे त्या बुरख्यातल्या आत अडकलेल्या स्वातंत्र्यावर बोलणार आहे. आणि मग कांबळे तिथं सुद्धा मारच खाणार आहे, पण कांबळे तिथं सुद्धा
रडणार रडणार नाही. नाही. कांबळे तिथं करणारच. हा कांबळे आहे. आणि कांबळे मुसलमानांच्या मध्ये बी आहे. आज अनेक मुस्लिम तरुण बुरख्याच्या बद्दल बोलतायत, जिहादच्या बद्दल बोलतायत, तिथल्या सुद्धा अंधश्रद्धेबद्दल बोलतायत. मग ते सुद्धा कांबळेच आहेत. ख्रिश्चनमध्ये बी कांबळे असतील. एवढंच काय, कट्टर हिंदूमध्ये बी आज कांबळे तुम्हाला बघायला मिळतात. आज ते राम मंदिरातल्या चोरीवरती बोलतायत, पण ए तू आमचा आहेस, तू नको बोलूस म्हणून त्याला तोडवलं जाते, पण ती थांबत नाही. हम्म. ती समजावून सांगतायत की आपण धोक्यात येतोय, हे आपलं कट्टर. हा पण तिथं कांबळे आहे ना. त्यामुळं ही कविता प्रत्येकाला भावतीये. आणि मी ही साहित्याची दारं मोडू पाहतोय. हे खरं तर स्वागत आहे. अशा विचारांचं स्वागत प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ही प्रत्येकाने भूमिका स्वीकारायला पाहिजे. आजच्या एकूणच सामाजिक परिस्थितीसाठी ही स्वागतार्ह भूमिका आहे. आता इकडं पण त्यांच्या स्टेजवर गेलेला कवी आपल्या स्टेजवर बोलवायचा नाही. ही आमची पातळी. ते तिकडे गेलाय, आपल्याला नको. पण कलेला कुठं जात असते. म्हणून वाईट वाटत. आता लतादींचा सूर प्रत्येक जण ऐकते ना. ऐकते. आणि पण तिने एखादी संगीताला, भूमिका नाही घेतली साहित्याला, म्हणून हा. आम्ही तिचा राग नाही करायला पाहिजे. ठीक आहे ना. मला अजून म्हणजे आपला एकंदर जो काही साहित्याचा प्रवास किंवा कवितांचं जे आपण लिहिताना ते माणसाच्या जवळचं आहे. जवळचं आहे. तर आपली एक कविता अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध मासिकामध्ये इंग्रजीमध्ये भाषांतरित होऊन प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध झाली. मला त्या कवितेच्या एकूणच प्रवासाविषयी जाणून घ्यायचं आहे की ती म्हणजे एकतर ती हिटलरच्या विषयीची ती कविता होती. तर ती विचारांची प्रक्रिया, ती सृजनाची प्रक्रिया काय होती? मी जेव्हा वाचन करतो त्यावेळेला ते निग्रोंचं मला नेल्सन मंडेलांनी प्रभावित केलं. माझ्या धाकट्या मुलाचं नाव नेल्सनच ठेवलं. अच्छा. म्हणजे ते नेल्सन मंडेलांची आत्मचरित्र वगैरे वाचत असताना त्याचा जन्म झाला. मग मी आणि माझी बायको दोघं पण ते वाचत होतो. तर माझ्या आधी तीच म्हणाली की याचं नाव नेल्सनच ठेव. मला ते फार आवडलं. म्हटलं ठेवून टाक. ते इथं निग्रोंचा एक इतिहास आहे, त्यांची क्रांती आहे. आमच्या शूद्रांच्या पेक्षा त्यांनी जास्त भोगलं. आम्हाला किमान ती गावाच्या बाहेर तरी ठेवत होती, खराटा आणि मडकं टाकून. कशी का असं जगा तरी तिकडे जगत, तिकडं मारूनच टाकत होती. त्यांची एक वेदना आहे, आमची एक वेदना आहे. आणि समता कोणाला पाहिजे? ज्यांनी हा अन्याय भोगलाय त्यांना समता पाहिजे. आणि आज समरसता कोणाला पाहिजे? ज्यांनी अन्याय केलाय त्यांना समरसता पाहिजे. म्हणजे त्यांना आम्ही नकोच होतो, पण आता ते ह्या प्रक्रियेत आलीत की समरसता पाहिजे. आम्ही तुमच्या ताटात जेवतो. आता आम्ही तुमच्या ताटात जेवतो. आता आम्ही तुमच्या सोबत जेवतो. आता तुम्ही आमच्या घरात जेवू शकता. आम्ही, तुम्ही ह्यात पण जातच आहे. त्यांची जशी प्रगती झाल्या तशी आमची प्रगती झाली. आम्ही काय म्हणतोय, समरसता नको, समताच पाहिजे. तुझं ताट माझं ताट समान, तुझा पाठ माझा पाठ समान. ही मागणी अन्याय भोगलेल्यांची, अन्याय करणाऱ्यांची मागणी समरसतेची. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ह्यातनं ती कविता येते. चार्ली चॅप्लिन आणि मी, हिटलर आणि मी, लादेन आणि मी, आणि आत्ताचं होणार महायुद्ध आणि मी, इतिहासातल्या उकरून काढणाऱ्या कबरी आणि मी, आजचा समाज, अशा पद्धतीने ती लिहिलेली कविता होती. ती कविता तिकडं आमच्या निशाताई किर्लोस्कर म्हणून आहे, त्यांनी ती इंग्रजीमध्ये
लिहून तिथं पाठवली, ती छापून आली. हं. तर त्याच्या खाली त्यांचा नंबर होता, पण तिथं त्यांना तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या की खूप छान कविता आहे. मग त्यांचे फोन पण मला हं. अधूनमधून येतात, पण मला ते इंग्रजी एवढं जमत नाही. पण आता ते व्हॉट्सअपला ज्यावेळेला इंग्रजीत मेसेज येतात, हं. त्यावेळेला सोपं एवढं तंत्रज्ञान आहे, ते मला मराठीत दिसतात. संवाद होतोय. मला असं वाटतं की आमची वेदना हं. त्यांना भावतीये, हं. कारण त्यांचं दुःख आणि आमचं दुःख कुठेतरी समान आहे. आणि मानवता हं. हवी असणारा फार मोठा माणसांचा समाज या पृथ्वीवरती आहे, आणि तो जास्त आहे. मुठभर लोक आहे ज्यांना हे माणूस पण नको आहे. म्हणून त्या कवितेचा एक वेगळा प्रवास आहे. अर्थात ती कविता समजायला आणि ती समजावून सांगायला बराच काळ जावं लागेल. अजून 350 वर्षानंतर सुद्धा आम्हाला संत तुकाराम, संत चोखोबा, संत सोपानदेव, ज्ञानेश्वर, संत नाही, नामदेव, खरं तर हा कबीर, सगळा प्रवास आहे ना, तर हा विद्रोहाचा आहे, समतेचा विद्रोह प्रवास आहे. समतेचाच. सोपानदेव अजून आम्हाला कळले. आणि ह्या सगळ्या एकत्रच आपल्या चर्चेमधून किंवा तुमच्या जो एक पैलू आहे व्यक्तिमत्वाचा, खूप वर्षांपूर्वी जब्बार पाटीलांचा मुक्ता सिनेमा आला होता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जागतिक म्हणजे इथलं आपण जे कवितेमधून मांडलं की वर्णव्यवस्था, आणि तिथं देखील त्या पद्धतीचंच इतर म्हणजे जगभरात सगळीकडेच या कमी अधिक आणि हे प्रमाणामध्ये आहेच. बरोबर. तर माणूस होण्याची प्रक्रिया हीच मला वाटतं विकासाची पहिली पायरी. पहिली पायरी. आता तुम्हाला यात जोडून सांगतो, मी विद्रोही कविता लिहिली तर माझ्याकडे कुठल्या दृष्टीने भेटलं, हा धर्मविरोधी, हं. हा हिंदू विरोधी. मला ती बघा, आता माझी एक पांडुरंगाची कविता आहे, हं. त्यातलं ते तेवढंच टाकून व्हायरल करत. विठ्या पांड्या, हं. शेतकऱ्याचा मुलगा, आत्महत्या केलेल्या हं. शेतकऱ्याचा मुलगा आक्रोश करून विठ्ठलाची नाही, साथ पण ती घालतो. आपुलकी आहे ना. आपुलकी आहे. आता ती कमी बुद्धी असलेली, ती त्या लेवलनं बघणारी, ती मला शिव्या देतात, हिंदू विरोधी. मी कसा हिंदू विरोधी असतो? आमच्या इरावती कर्वेंनी विठ्ठलाला बॉयफ्रेंड म्हटले. हं. आमच्या संत जनाबाईंनी विठ्ठलाला काय काय बोलले बघा. ते आवडीची भाषा विठ्ठलाच्या आणि बद्दल. तुकोबांच्या अभंगांच्या मध्ये सुद्धा म्हणजे ते आता त्यांचं हे समजूनच घेत नाही. त्यामुळे विठ्ठल सगळ्यात जास्त जवळचा आमचा आहे. हं. आता ही कळायला आता कळायला लागले. अजून आम्ही कळायला किती दिवस जातील? ही वैचारिक मागासपण आणि त्याचा उद्रेक हे घडतंय. माझं तुमच्या व्ह्युअर्सला, तुम्हाला, तुमच्या चॅनेलला माझं भूमिका सांगताना मी एवढीच सांगेन, मी माणूस आहे. माझ्यावर माणूस म्हणून प्रेम करा, माझ्यावर माणूस म्हणून टीका करा, माणूस म्हणूनच माझा द्वेष करा. माणूस म्हणून द्वेष केला तर मी माणूस म्हणूनच ती स्वीकारेन, पण माझ्या जातीकडे बघून द्वेष करू नका. माझ्यातल्या विद्रोहाला बघून तुम्ही माझा द्वेष करू नका. मी पण एक भारतीय आहे. माझं सगळ्या धर्मांवर प्रेम आहे, माझं श्रद्धेवर प्रेम आहे. आता मी स्वामींवरती नाही टीका करत, मी कोणाच्या भावनेला ठेच नाही पोचत. पण स्वामींकडे तुम्ही 70% डोळे बारीक करून जर तुम्ही स्वामी बघत असाल, तर तुमच्या त्या 70% बारीक करणाऱ्या नजरेवर माझी टीका आहे. मग तुमचा वापर खरात करतो. तुम्ही डोळे बारीक केले की खरात तुम्हाला गाठतो. आपला इतिहासच सगळ्या संतांचा हा हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक तुम्ही आहे. अध्यात्माकडे बघा असाच आहे. वैज्ञानिक. स्वामी म्हणतायत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ तू डोळं झाकून चालू नकोस असा नाही ना. हं. स्वामी ही तुमची श्रद्धा आहे. हं. पण तुम्हाला काम केल्यानंतरच भाकरी मिळणार. हो. भाकरी मिळाल्यावर स्वामींचे आभार माना. त्या करपलेल्या भाकरीत, त्या टिपक्यात तुम्ही जर स्वामी बघायला लागला तर मग अवघड आहे. आता स्वामींवरती देऊळ बंद पिक्चर आला, तो 100 कोटींचा नफा झाला.
जर तो दिग्दर्शक हा शेतकऱ्यांसाठी देत असेल तर तो चित्रपट मी 2 वेळा बघीन आणि त्या पिक्चरला 200 कोटी फायदा कसा होईल हे मी बघितलं पाहिजे. पण तरडेंनी बनवला आणि एका संघटनेच्या फ्लेवरमध्ये असलेल्या दिग्दर्शकांनी बनवला म्हणून मी त्याचा राग नाही घालणार. तो 500 कोटीपर्यंत गेला पाहिजे, भले तो पिक्चर कसा का असेना. त्यावर जर फायदा शेतकऱ्यांना देणार असेल सगळा तर मी 5 वेळा बघायला तयार आहे. पण तो गेला पाहिजे ही पण माझी भूमिका आहे. आणि माझं लक्ष असलं पाहिजे खरंच गेलाय का, पैसा तिथे गेलाय का. तर जो गेला तर मला आनंद आहे. एका कलाकृतीचा वापर आणि त्याच्या नफ्याचा वापर चांगला होत असेल तर मी कौतुक करीन. शेतकरी हा माझा आहे ना. खरं सांगू का, शेतकऱ्याचं दुःख अजूनपर्यंत आम्ही समजू शकलो. आता आज पुण्या मुंबईला पूर आहे, तुमच्या कोल्हापूरला पूर आहे, पण माझ्या सांगलीच्या पूर्व भागात पेरण्या नाहीत, मराठवाड्यात पेरण्या नाहीत. आणि इकडं चिखल असल्यामुळं पेरण्या नाहीत, तिकडं पाणी नसल्यामुळं पेरण्या. म्हणजे निसर्गानं सुद्धा शेतकऱ्यावर अन्यायच करावा. परवा मी एक चित्र बघत होतो, पुढे शेतकरी पेरत चाललाय आणि त्याच्या मागं 5-6 बगळी आहेत आणि त्याला ते माहीत नव्हतं. मी गाडी थांबून त्याला आवाज दिला, म्हणलं काका मागं बघा. मग त्याने बघितलं, त्याने पेरत आलेलं सगळं बगळं खात होतं. समाजात काय चाललंय ती चित्र आणि आजचं चित्र मला सेमच दिसलं. ती बगळं नैसर्गिक पांढरे आहेत आणि इतर राजकारणात सगळी पांढरे बगळेच आहेत. म्हणजे त्या पेरणीपासून त्या शेतकऱ्या संघर्ष ही आहे माझी भूमिका, ही आहे माझं प्रेम आहे. आणि मी हे पण सांगेन की सगळं पाहिजे, भगवं, हिरवं, निळं, पिवळं, आता पांढरं पण पिक्चरमध्ये आले पाहिजे. सगळ्यांची रंगपंचमी पाहिजे, उधळण पाहिजे, तेच देशाचं वैशिष्ट्य आहे. मोर्चे पाहिजेत, आंदोलन पाहिजे, सगळे विचार पाहिजेत. माझी विनंती एवढी आहे, माणूस मारू नका, माणूस संपू नका. तुमचे सगळे रंग बाजूला ठेवायची वेळ आल्यावर, ज्या वेळेला तिरंग्याला आपल्या सगळ्यांची गरज असते त्यावेळेला आपण भारतीय म्हणून असू. आणि या सगळ्यांचा वापर राजकारणी जर करत असतील तर आम्ही ते थांबवलं पाहिजे. आमचं सगळं पाहिजे, फक्त आम्ही सगळ्यांनी मिळून दर 5 वर्षाला सरकार बदलवत राहिलं पाहिजे. त्यांनी आम्हाला काय देण्यापेक्षा आम्ही त्यांना 5 वर्षानंतर धडा शिकवलाच पाहिजे. हे गरजेचं आहे. आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहे. ही माझी भूमिका आहे आणि ती कायम राहील. विद्रोह म्हटलं की एखादा विचार किंवा एखाद्या जातीपुरताच आजवर मर्यादित राहिला होता. पण खरं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून आत्ता आधुनिक युगापर्यंत प्रत्येक साहित्यिक आणि प्रत्येक संतांनी विद्रोह हा सामाजिक समतेसाठी आणि सत्यासाठीच मांडलेला आहे. प्रत्येक होणारा विद्रोह हा माणुसकीच्या प्रगतीसाठी होता. आणि त्याच परंपरेतले कवी नितीन चंदनशिवे आज आपल्याकडे आले आणि त्यांनी माणुसकीच्याच मार्गाने त्यांचा विद्रोह या ठिकाणी व्यक्त केला. ते या ठिकाणी आले आणि आपल्याबरोबर संवाद साधला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर.